सो हे गाईज, परत आता स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन व्लॉगमध्ये. तर येस, सध्या आम्ही पोचलेलो आहोत होन्नावरमध्ये. आणि हे जे बघू शकता तुम्ही, हे आम्ही 3 BHK विला बुक केला होता आमच्या स्टेसाठी. तर खूप सुंदर विला आहे हा. ह्याची मी लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. कोणी होन्नावर मुर्डेश्वरसाठी ट्रिप प्लॅन केला तर नक्की हे स्टे तुम्ही घेऊ शकता. आम्ही 6 जण होतो, पण हा ॲक्च्युअली 10 जणांचा विला आहे. तर इथे किचन बघू शकता, किचन, बेडरूम, मास्टर बेडरूम असं एकत्र करून 3 BHK टाईप आहे हा. अँड येस, इथे आम्ही आलेलो आहोत बोटिंगसाठी. तर होन्नावरचं मेन अट्रॅक्शन आहे त्यांचं बोटिंग. तर आम्ही इथं चालू केलेलं आहे आणि सडनली इतका जोरात पाऊस आलेला आहे. वरती असं छत होतं बोटला, पण आजूबाजूने खूप पाणी येत होतं. पण एक वेगळीच मजा होती ती पावसात भिजत भिजत बोटिंग. हे वेगळा एक्सपिरियन्स मिळाला आम्हाला. आमचे बोट चालवणारे काका पण खूप मजेशीर होते. आम्हाला एक पॉईंटवरती गेल्यानंतर ते लिटरली असं सांगत होते की इथे फोटो काढा, ह्या पॉईंटला फोटो काढा, बोटवरती जाऊन उभं राहून फोटो काढा. तर खूप कोऑपरेटिव्ह होते. इथे हे बघू शकता जे आहे ते बोटमध्ये ते एक शॉप होतं त्यांचं, म्हणजे काहीतरी स्नॅक्स किंवा चॉकलेट्स हे असे शॉप त्यांनी तयार केलं होतं बोटमध्ये. सो बोटिंग करत करत कोणाला काही पाणी वगैरे घ्यायचं असेल, काही चिप्स वगैरे घ्यायचे असेल तर ते होतं, जे खूप मस्त होतं. काहीतरी इंटरेस्टिंग वाटलं हे.
आणि इथे आम्ही आलेलो आहोत मँग्रोव्हसाठी. तर सेकंड इंटरेस्टिंग पॉईंट होन्नावरमध्ये आहे हे मँग्रोव्ह फॉरेस्ट. तर हे खूप दाट असं जंगल आहे. मँग्रोव्हचे ट्रीज आहेत इथे मोस्टली. आणि इथून असा हा जो बघू शकता वुडन ब्रिज, हा पूर्ण एंडपर्यंत वुडन ब्रिज आहे. तर त्या ब्रिजवरून त्या फॉरेस्टमधून जायचं. आपण असंच वापस जायचं आहे का, की वापस दुसरीकडनं जाणार? कुठेतरी बाहेर पडणार. रिटर्न आहे त्याला कोणच दिसणार. हा ना. इकडेच आलेली आहे आपली बोट अशा टाईप मध्ये कुठेतरी. मला वाटतं पुढून बाहेर आहे. असंच म्हणजे असंच रिटर्न. आणि हा आहे लास्ट सर्कल. इथे काही जण रील्स सुद्धा करत होते. आणि हे खाली बघू शकता तुम्ही, जी दलदल आहे त्यात फसलं तर कोणी बाहेर पण नाही येऊ शकणार. तर इतकं रिस्की होतं ते, पण खूप मजा आली. आणि इथे संध्याकाळचं आम्ही आलेलो आहोत इको बीचला. होन्नावरचं फेमस बीच आहे इको बीच. हे त्यांचं पार्किंग एरिया वगैरे आहे. आणि इथे आम्ही आलेलो आहोत बीचवरती. तर खूप शांत, सुंदर आणि स्वच्छ बीच आहे. ते मे बी काहीतरी सायक्लॉनच्या ह्याच्यामुळे ते जास्त आत जाऊ देत नव्हते. इवन मुर्डेश्वरच्या बीचला आम्हाला आत नाही जाता आलं, पण थोडंसं बीचवरती एन्जॉय केलं आम्ही. आणि फायनली रिटर्न आलेलो आहोत आम्ही रूमवरती. तर हा जो आमचा विलाचा स्टे होता तो ॲव्हरेज राहणं प्लस हे आम्ही जेवणसुद्धा त्यांना सांगितलं होतं. तर एकत्रित आम्हाला 7,000ला पडलं हे. तर खूप अफोर्डेबल वाटलं आम्हाला. आणि जेवणही खूप टेस्टी बनवलं होतं त्यांनी. तर हा छोटासा व्लॉग तुम्हाला होन्नावरचा आवडला असेल तर या व्लॉगला लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या व्लॉगमध्ये आपण परत भेटू. तोपर्यंत बाय एव्हरीवन अँड टेक केअर.